नमस्कार. कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील शिरोली गाव सध्या एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. एका तरुणीच्या तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या कथित लैंगिक अत्याचार आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात शाहिद समीर सनदे या तरुणाला पोलिसांनी अटक केली. तो हातकणंगले तालुक्यातील फुलेची शिरोली येथील रहिवासी असून एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार त्याने आपल्या ओळखीतील एका तरुणीशी जवळीक निर्माण केली आणि तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर संबंधित तरुणीचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते मित्रांमध्ये शेअर करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका तरुणीपुरती मर्यादित नसल्याने असे बोलले जात आहे की पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणखी काही तरुणींचे व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काही पीडित मुलींना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेल्याचेही समोर आले आहे. यामुळे अनेक तरुणी भीतीच्या वातावरणात असल्याचे चित्र आहे. या प्रकरणाची माहिती बाहेर आल्यानंतर गावात संताप अधिक वाढला. घटनेनंतर शिरोली गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील व्यापारी, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला. गावात मोर्चा काढण्याचाही प्रयत्न झाला होता, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत तो थांबवला. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल आणि इतर स्थानिक संघटनांनी बैठका घेतल्या. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, त्याच्या साथीदारांनाही अटक करावी आणि संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली. काही संघटनांनी विशेष चौकशी पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी केली. भाजपचे आमदार अमल महाडिक यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या घटना अत्यंत संतापजनक असून आरोपींना तात्काळ हद्दपार करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्वतंत्र चौकशी पथक नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनीही या घटनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी या प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून सखोल तपास करण्याची मागणी केली. दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे कोल्हापूरसह राज्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविषयी चिंता वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात आरोपीचा एक साथीदार फरार असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्याकडे आणखी काही व्हिडिओ असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे तपास यंत्रणांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने तिच्यासह तिच्या काही मैत्रिणींनाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मैत्री आणि प्रेमाच्या नावाखाली जवळीक निर्माण करून त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे परिसरातील पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेनंतर पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. सुरुवातीला राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेले हे प्रकरण नंतर हातकणंगले पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील. गावातील वातावरण सध्या संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलीस उपाधीक्षक सुरजित सिंग चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी गावात भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. त्याचबरोबर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे या घटनेचा निषेध फक्त एका समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही. मुस्लिम समाजाच्या वतीनेही या प्रकारचा निषेध करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करावी याची मागणी करण्यात आली आहे. समाजात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी संयमाने वागावे असे आवाहन करण्यात आले. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. काही व्हिडिओ आणि संदेश व्हायरल होत असल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये असे सांगितले. चुकीची माहिती किंवा भडक संदेश समाज माध्यमांवर टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला. गावातील नागरिकांमध्ये सध्या भीती आणि संताप दोन्ही भावना आहेत. अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या मुलींनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तरुणींना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी संपर्क ठेवताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. या प्रकरणातून समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तरुणींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढत असल्याने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहणे, वैयक्तिक माहिती सहज शेअर न करणे आणि संशयास्पद प्रकार त्वरित पोलिसांना कळवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आणखी काही पिढी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी नागरिकांमध्ये अजूनही तणाव कायम असल्याचे दिसून येते.